देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये येऊन भेट घेतली. काय चर्चा झाली नेमकी आपण जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करूया. धनंजय देशमुख यांनी तुमची भेट घेतली, काय चर्चा झाली? चर्चा नाही की शेवटी हे बघा, दुःखात प्रचंड आहेत, ते प्रचंड संकटातून चाललेलं ते कुटुंब आहे. शेवटी त्यांना सगळ्यांनी मिळून आधार द्यायला लागतो, सगळ्या समाजांनी आधार द्यायला लागतो. समाजालाही माझं हात जोडून आव्हान आहे की कुटुंबाचं घर त्या संतोषबाईच्या उन्हात बांधल्यासारखं झालंय, संकटातून चाललंय. छोटे छोटे लेकरं आहेत, सगळ्या समाजानं ताकदीनं त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहायचं आपल्याला काय. आणि मी माझं सांगायचं ठरलं तर मी आणि समाज एक इंच सुद्धा मागं सरकणार नाही संतोषबाईला न्याय मिळेल. या कुटुंबाच्या सोबत सावलीसारखा हा प्रचंड मोठा असलेला समाज पाठीशी ताकदीनं उभा राहणार आहे, त्यात काही शंका असण्याचं कारण नाही. परंतु ते हमेशा येत आहेत, त्यांना आम्ही धीर देतोय. प्रत्येक वेळेस त्यांच्या सगळे सोबत आहे, सगळा समाज त्यांच्या सोबत आहे. पण शेवटी काय असतं बघा, एवढा मोठा भाऊ गेला, कुटुंबातला प्रमुख गेला, शेवटी धीर लागत नसतो. शेवटी माणसाला काय बरं का, आता ते नाही का अजून एक म्हण आहे, सगळीकडं काळा कुट्ट काळोख पसरला, अशी परिस्थिती त्या कुटुंबावरती. लेकरांच्या डोळ्यात पाणी, लेकीच्या डोळ्यात पाणी, आईच्या डोळ्यात पाणी, बापाच्या डोळ्यात पाणी, भावाच्या पण डोळ्यात पाणी, त्यांच्या बायकोच्या पण डोळ्यात पाणी. शेवटी हे अश्रू राज्याला सहनच होत नाही. त्यामुळं शेवटी आपलं कर्तव्य जे असतं ना समाज म्हणून, त्यांच्या पाठीशी उभा राहणं. त्यामुळं आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर आहेत, त्यांनी काही काळजी करायची गरज नाही. सगळ्यात पुढं आम्ही आहेत आणि कायम राहू. आता मुख्यमंत्र्यांनाच मात्र एक महत्त्वाची विनंती आहे की तुमच्यावरती जी आशा आणि अपेक्षा या समाजानं ठेवली आणि कुटुंबानं सुद्धा, त्या अपेक्षेचा भंग होऊ देऊ नका. कारण तुमच्या जीवनात मुख्यमंत्र्यांनी किमान असं होऊ देऊ नका की त्यातला एकही आरोपी तुमच्या काळात सुटला, ही शब्द उच्चारण्याची वेळ महाराष्ट्रातल्या जनतेवर कधीच येऊ देऊ नका. त्यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे, एकही. जे धरलेत त्यांचे सगळ्यांचे CDR काढले पाहिजेत, त्यांचे कॉल रेकॉर्ड त्यांच्याकडे नसतील, काही त्यातले कोणी मोबाईल देणार नसले, कोणाचे नंबर देणार नसले, कोणची चेन किती राज्यातल्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पसरले हे जर सांगत नसले तर कंपनीकडून पत्र देऊन घ्या ना. सरकारने त्या कंपन्याला पत्र द्या CDR बाबतीत, हो, आणि त्या कंपन्याकडून काढा. हे जर काही कोणी पुरावे देत नसतील, मोबाईल देत नसतील जप्त करण्यासाठी, हे सगळे शोधा. यांच्या सगळ्या झाडाझडत्या घ्या, त्यांना कोणी कोणी सांभाळलं ते पूर्ण रॅकेट. कारण हे कुख्यात गुंडगिरीचंच रॅकेट होतं. ही टोळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी संपवायला पाहिजे, कारण ही खरोखरच कुख्यात एक गुंडाची टोळी होणारच होती. आता पुढं दरोडे, मारामाऱ्या, चोऱ्या, खून करणे, हे सर्रास हे घटना घडल्या असतात. वेळीच जर आता रोख राहिलेल्या बी त्या टोळीला लावायचा असला, कारण हे जे आंदोलनं करत फिरती आरोपीच्या बाजूनं, धनंजय मुंडेने जे आरोपी चे समर्थन करायसाठी हे लोक उठवलेत, पाठिंबा द्यायसाठी, इकडं आंदोलन कर, तिकडं कर, तिकडं कर, तिकडं कर, ही सगळी टोळीची लाभार्थी टोळी त्यांच्यापासून. ती समाज नाहीये, ती जात नाहीये, याच्यात लाभार्थी टोळी. ही टोळी पुरायचा नायनाट करा. मात्र शेवटचं एकच सांगतो, मुख्यमंत्र्यांनी यातला एकही आरोपी सुटता कामा नये. सगळ्यात मोठा तुमच्या जीवनाला कलंक असणाऱ्या यातला एक बी आरोपी सुटला तरी, मुख्यमंत्र्याच्या आयुष्याला प्रचंड मोठा कलंक असणाऱ्या यातला एक बी आरोपी सुटला तरी अजिबात याच्यात कसलीच चपडब राहिली नाही पाहिजे. तो गरीब असो नाही तर तो श्रीमंत असो, तो आमदार असो नाही तिकडे मंत्री असो, कोणीही सुटता कामा नाही. कारण द्यायचं नाही, या कारणामुळं आणि त्या कारणामुळं अमुक अमुक झालं मग तो सुटला. कारण समाज आणि मराठी सहन करणार नाही. बीड जिल्ह्याला बिहार नाव संबोधलं गेलं, अस्तित्वात योग्य नाही. संतोष देशमुख यांची हत्या निर्गुण झाली, ही दुर्दैवी घटना आहे. दुःखातून अजून त्यांचं कुटुंब सावरलंय. पण मुख्यमंत्र्यापुढे कुठेतरी आव्हान आहे का बीड जिल्ह्याची ही दहशत असेल, गुंडगिरी असेल, हे संपवण्याचं आव्हान असेल? त्यात काय आव्हान आहे? RR पाटलांनी, गोपीनाथ मुंडे साहेबांनी मोठमोठ्या टोळ्या मोडून टाकल्या अंडरवर्ल्डच्या.
हे काय येतं चिरकुटसाठी, यांना मोडायला काय वेळ आहे त्यांना, पण ते मनातून घ्यायला लागल, हृदयातून घ्यायला लागेल त्यांना, कारण संतोष भाई सुद्धा त्यांचाच कार्यकर्ता होता. एक पक्षाचा उमदा माणूस गेला, त्या गावचा एक उमदा माणूस, त्या कुटुंबातला एक कुटुंब प्रमुख गेलाय, एवढीच जाण मुख्यमंत्र्यांनी ठेवायची आणि नायनाटच करायचं, यांचा सोडायचा नाही. तुम्ही बहाणे सांगताना बहाणेबाजी करताल, ते जुमल्याची राजवट असते तसं ते चालणार नाही मग, कारण पुन्हा खेटाखेटीचा सामना व्हायची वेळ येऊ देऊ नका. हे मुख्यमंत्र्यांवरती प्रचंड मोठी जबाबदारी. हे जर न्याय तुम्ही न्याय म्हणूनच जर केला तर खरं देवेंद्र फडणवीसचं नाव होणार आहे. तुम्ही न्यायाच्या नावाखाली नुसतं गोड गोड बोलून असं गोल गोल फिरून करतो करतो करतो, याला अटक करतो, त्याला धरतो, त्याला सोडत नाही, तुम्हाला गोल फिरून चालणार नाही. तुम्हाला यांचा दुमता तिमताच काढायला लागणार आहे. आता यांचा नायनाट, समूळ नायनाट झाला पाहिजे यांचा. आता हे राहायला नाही पाहिजे, ही टोळी लांबपर्यंत आहे, कारण हे आंदोलन करतानाच लक्षात येते. आता बिडात करती, परभणीला करती, नांदेडला करती, हिंगोलीत करती, कुंकड तिकडं पुण्याला ठाण्याला करते. म्हणजे ही सगळे लाभार्थी टोळी, म्हणजे ही खंडणीतलीच, हे मारामाऱ्या खुनातलीच टोळी. एकमेकाला सांभाळतेत, एकमेकाला आरोपीला घेऊन पळतेत, त्याला पैसे पुरवितेत. म्हणजे ही ती टोळी की जी खंडणीपासून खुनापर्यंत जाते. हे सगळे एक, हे सगळे 6 आरोपी झाले पाहिजेत. एवढंच काम जरी मुख्यमंत्र्यांनी केलं तरी त्यांनी जग जिंकल्यासारखं आहे. पण जर राजकीय काही डोळ्यासमोर हेतू ठेवून याला सोडून त्याला धर असं जर केलं तर त्यांच्यासारखा कम नशिबी पहिलाच मुख्यमंत्री असणार. त्यांनी सोडू नये, कारण त्यांच्याकडून आशा आहे. आपण जाहीरपणानं सांगतो की देवेंद्र फडणवीस तो माणूस 100% हे कडीलाच लावणार, यांचा नायनाटच करणार. कारण ही जी आत्मविश्वास लोकांमध्ये आहे ना त्यांच्याबद्दलचा, हे त्यांनी आता टिकवायला पाहिजे, सोडला नाही पाहिजे. एक सोडला खलास तुमच्यावरचा विश्वास, मुख्यमंत्र्यांवरचा. नक्कीच होते मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा अशी भूमिका त्यांनी मांडलेली, आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे केलं तर खरंच त्यांचं यश आहे अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सर्वदे, TV9 मराठी, अंतर्वादी सराठी, जालना.